अशी तेलावरची पुरणपोळी खायला कुणाला नाही आवडत, मला देखील खूपच आवडते. तुमच्यापैकी कुणाकुणाला आवडते तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आज आपण बनवूयात मस्त अशी तेलावरची पुरणपोळी. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर इथं सर्वांना एक रिक्वेस्ट होती की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही डेली पाहू शकता. तर इथं बघा मी कणिक पुरण जे आहे ते अगोदरच बनवून घेतलं होतं. त्यानंतर पुरणपोळीसाठी इथं मी गोळा बनवून घेतला आणि भरपूर अशा तेलाचा वापर करून इथं आपल्याला अगदी हलक्या हाताने ही पुरणपोळी जी आहे ती लाटून घ्यायची. त्यासाठी इथं बघा मी पुरणपोळी लाटण्या अगोदरच पोळपट आणि लाटणं या दोघांना देखील भरपूर असं तेल आणि कोटिंग करून घेतलं होतं, जेणेकरून आपली पुरणपोळी जी आहे ती आपली कुठंच पोळपट किंवा लाटणं या दोघांना देखील चिकटणार नाही. पुरणपोळी इथं तयार झाली आहे. त्यानंतर लाटण्याचाच वापर करून अगदी अलगद अशी उचलून घ्यायची आणि उलट्या ठेवलेल्या तव्यावरती ही पुरणपोळी आपल्याला अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची. याच पद्धतीने इथं मी बाकीच्या उरलेल्या पुरणपोळ्या देखील इथं मी बनवून घेते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.